नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आपण पाहतोय. दिल्लीत आपला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे, कारण माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाच पराभव झालाय. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून 3182 मतांनी केजरीवाल यांना पराभव स्वीकारावा लागलाय. भाजपचे उमेदवार परवेश वर्मा यांनी केजरीवालांना धूळ चारली. आम आदमी पक्षाचा हुकमी एक्का असणाऱ्या केजरीवालांच्या पराभवानं आता पक्षाला मोठा धक्का बसलाय. दिल्ली भाजपची झालेली आहे, आपची सत्ता गेलेली आहे. दिल्लीमध्ये 3 वेळा आपची सत्ता होती. केजरीवाल पराभूत झालेले आहेत. आपला हा मोठा धक्का आहे. जब 11 साल झूठ से कोई सरकार चलाएगा, जब लोगों को फुसलाएगा, उनकी बातें नहीं सुनेगा, तब लोग उसको एक बार मौका और दे सकते हैं. दूसरी बार मौका देना, ये गलती दिल्ली वाली नहीं करेंगे और उन्होंने नहीं करी है. हमारी जो बहुमत से सरकार बनी है वो बहुत एक्सपेक्टेड थी. मैं सभी का धन्यवाद करना चाहूँगी, सभी नई दिल्ली वासियों का धन्यवाद करना चाहूँगी. हाँ जी, आप सबका आशीर्वाद, आप सबका प्यार. आज पापा जो जीत रहे हैं वो आप सबके समर्थन के साथ जीत रहे हैं और एक बार फिर आप सबका बहुत बहुत धन्यवाद. केजरीवालांचा पराभव करणाऱ्या परवेश वर्मांची कन्या होती, त्यांची प्रतिक्रिया पाहिली आपण. दिल्लीत आपला मोठा धक्का बसलेला आहे. आपचे मनीष सिसोदिया देखील पराभूत झाले. ते केजरीवालांच्या अत्यंत निकटवर्ती होते. माजी उपमुख्यमंत्री दिल्लीचे जंगपुरातून मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे. 650 मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. आपला हा दुसरा मोठा धक्का आहे. जंगपुरातून सिसोदिया पराभूत झालेले आहेत. दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना मात्र विजयी झालेले आहेत. काटेकी टक्करमध्ये आतिशींचा विजय झालेला आहे. भाजपच्या रमेश बिथुरींना पराभवाचा धक्का बसलेला आहे. कालकाजी मतदारसंघातून आतिशींचा विजय झालेला आहे. काही महिन्यांपूर्वीच आतिशींची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. बघा, आपचे दिग्गज पराभूत झालेले आहेत. त्यामध्ये अरविंद केजरीवाल पराभूत झालेले आहेत. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना मात्र विजयी झालेले आहेत. तर मनीष सिसोदिया हे देखील पराभूत झालेले आहेत, ज्या केजरीवालांची अत्यंत निकटवर्ती आहेत. त्यामुळे आपला हा मोठा धक्का आहे. दिल्लीत मोठा उलटफेर झालेला आहे. भाजपला बहुमत मिळालंय. दिल्लीत तब्बल 27 वर्षानंतर भाजपचं कमळ फुललेलं आहे. 2020 पेक्षा तब्बल 5 पटीनं जागांवर भाजपला आघाडी मिळालेली आहे. भाजपची जोरदार मुसंडी आहे. दिल्लीतल्या तिरंगी लढतीत भाजपला फायदा झालेला आहे. काँग्रेस, आप आणि भाजप अशी तिरंगी लढत दिल्लीत झाली. त्यामध्ये भाजपने बाजी मारलेली आहे. तिरंगी लढतीचा फायदा भाजपला झालेला आहे. भाजपला बहुमत मिळालेलं आहे. बघा, दिल्ली विधानसभेच्या एकूण जागा आहेत 70. त्यामध्ये भाजपला तब्बल 47 मिळालेल्या आहेत, म्हणजेच बहुमत भाजपला मिळालेलं आहे. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, तर आपनं 23 जागांवर विजय मिळवलेला आहे. आपची सत्ता गेलेली आहे. बघा, दिल्लीत कमळ फुललेलं आहे. भाजपची 27 वर्षांनी सत्ता आली. 3 दशकानंतर भाजपला यश मिळालेलं आहे. आपच्या 12 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागलेला आहे. तर काँग्रेसला सलग 3 निवडणुकीत भोपळा देखील फोडता आलेला नाही. दारुण पराभव काँग्रेसचा झालेला आहे. एकही जागेवर विजय काँग्रेसला मिळवता आलेला नाही. या तिरंगी लढतीमध्ये भाजपने मोठं यश मिळवलेलं आहे. आता इंडिया आघाडीमध्ये आप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष आहेत, मात्र ते वेगवेगळे लढले. भाजपच्या मोठ्या विजयानंतर आता जल्लोष सुरू झालेला आहे. दिल्लीत कमळ फुलल्यानंतर भाजपकडून जोरदार जल्लोष होतोय. भाजपच्या मुख्यालयात विजयाचा जल्लोष दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील संध्याकाळी 7:45 वाजता भाजप मुख्यालयात येणार आहेत. ते संवाद साधतील कार्यकर्त्यांशी, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतील. दिल्लीत भाजपनं तब्बल 27 वर्षानंतर सत्ता काबीज. सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीत बसणार आहे. रात्री 7:45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील भाजपच्या मुख्यालयात येणार आहेत. 27 वर्षानंतर भाजपच्या हाती सत्ता येणार आहे. 1993 मध्ये भाजपचा मुख्यमंत्री होता आणि त्यानंतर आता सुषमा स्वराज त्यावेळेला मुख्यमंत्री होत्या, तत्कालीन मुख्यमंत्री. त्याच्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीत बसणार. हे भाजपला मोठं यश आहे. दिल्लीत सत्तांतर होणार आहे. आपची सत्ता गेली आहे, भाजपची सत्ता येणार आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार भाजपचा, याची देखील उत्सुकता आहे. दिल्लीत भाजपच्या जागा तब्बल 5 पटीने वाढल्यात. 2020 मध्ये 8 जागा होत्या. 2025 मध्ये तब्बल 40 पेक्षा जास्त जागा, म्हणजे 47 जागा मिळालेल्या आहेत. सलग 3ऱ्या निवडणुकीत काँग्रेसला मात्र भोपळा देखील फोडता आला नाही. आपच्या 12 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. बघा, दिल्लीत भाजपला कोणत्या घोषणांचा फायदा झाला आपण ते पाहूया.
बघा, गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी, मोठी घोषणा होती. होळी आणि दिवाळीला मोफत सिलेंडर, 200 युनिटपर्यंत वीज मोफत, रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत, ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलं होतं. बहुतांश मतदार चाचण्यांमध्ये देखील भाजपच्या बाजूनच कौल होता, तो खरा ठरलेला आहे. आता भाजपचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्री कोण या चर्चेला आता उधाण आलंय. या स्पर्धेत तुर्तास जी नावं आघाडीवर आहेत त्यामध्ये दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचं नाव आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता, खासदार मनोज तिवारी, परवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केलेला आहे ते, आणि रमेश भिथुडी यांची नावं आघाडीवर आहेत. ही 5 नावं चर्चेत आहेत. खासदार मनोज तिवारी, केजरीवालांना धूळ चारणारे परवेश शर्मा, दिल्ली प्रदेशाचे वीरेंद्र सचदेवा. त्याशिवाय आणखी 2 नावं आहेत. विजेंद्र गुप्ता जे विरोधी पक्षनेते आहेत, त्याशिवाय भाजपचे नेते रमेश बिथुरी यांचं देखील नाव चर्चेत आहे. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून असलेली कारकीर्द, 14 ते 24 2 वेळा पंतप्रधान होऊन आता तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, ती पंतप्रधान म्हणून कारकीर्द, यातून सर्वसामान्य माणसांचा त्यांच्यावरचा विश्वास इतका वाढला आहे की यांच्या नेतृत्वाखाली सरकार फॉर्म होऊ देत की त्या राज्यातल्या माणसांचा विकासच होणार. याला अपवाद 24ची लोकसभा थोडी राहिली. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया त्या ऐकलेली आपण. त्यांनी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं आहे. आता आपण दिल्लीतल्या आणि राज्यातल्या आणखी काय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉईंट 20 मधून. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून 1400 मतांनी केजरीवाल यांना पराभव स्वीकारावा लागलाय. परवेश वर्मा यांनी केजरीवालांना धूळ चारली. आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाला आहे. जंगपुरा मतदारसंघातून सिसोदियांना 600 मतांनी पराभव स्वीकारावा लागलाय. अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्ती म्हणून मनीष सिसोदिया यांची ओळख आहे, त्यामुळे सिसोदियांचा पराभव हा देखील मोठा धक्का मानला जातोय. दिल्ली विधानसभेच्या निकालांचे कौल समोर आल्यानंतर आता दिल्लीत भाजपचा जल्लोष पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देखील जल्लोष होणार आहे. रात्री 7:15 वाजता मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटानं पुणे पोलीस आयुक्तांकडे राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सोलापूरकरांनी एका पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी अनेकांना लाच दिली होती असं वक्तव्य केलं होतं, आणि या वादग्रस्त वक्तव्यामुळेच शिवप्रेमींमध्ये संताप आहे. नाशिकच्या येवल्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आलेला. दिल्लीत भाजपची सत्ता आल्यानं अगदी ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करण्यात आला. खोटी आश्वासनं देऊन दिल्लीची प्रगती करता येत नाही हे दिल्लीच्या मतदारांना कळून चुकलंय असं वक्तव्य उज्ज्वल निकम यांनी केलं. दिल्लीमध्ये आता भाजपची सत्ता स्थापन होईल असं ते म्हणाले. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांची नागपूरच्या रामगिरी निवासस्थानी बैठक पार पडली. कृषी उत्पादन वाढ, दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प, नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, तापी रिचार्ज योजनेबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झालेली आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी आश्रमशाळेत एक रात्र काढलेली आहे. मंत्री उईकींनी आश्रमशाळेतील सोयी सुविधांची पाहणी केली, तसंच राज्यातील 140 आश्रमशाळेचा ऑनलाईन आढावा देखील घेतला. दरम्यान विद्यार्थ्यांसह शिक्षकांसोबत त्यांनी संवाद साधला.
15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे साखळी उपोषण सुरू करणार आहेत. साखळी उपोषणाचं लोण महाराष्ट्रभर जाणार आहे. माझ्या मागे मराठे आहेत हे दाखवून देऊ, असं जरांगे म्हणाले. जळगाव जामोदच्या ग्रामस्थांनी गावातल्या रस्त्यासाठी आमरण उपोषण पुकारलेलं आहे. ग्रामस्थांनी गावात येण्यासाठी रस्ता द्या ही मागणी गेल्या 12 वर्षांपासून ते मागणी करतायत, पाठपुरावा करतायत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं या मागणीकडे दुर्लक्ष होतं. रायगडमध्ये आंबेडनेरी घाटामध्ये एका टेम्पोचा अपघात झाला. या टेम्पोतून शिवप्रतिष्ठान यात्रेला जाणारे काही प्रवासी होते. 20 जण जखमी झालेले. त्यांच्यावर आता पोलादपूर आणि महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं. अकोल्यात तिहेरी वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. 3 वाहनं परस्परांना धडकल्यानं दुर्घटना घडलेली आहे. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झालेत. दरम्यान स्थानिकांनी जखमींना मदत करत रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेलमधील टपाल नाक्याजवळ रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 9 गाळ्यांविरुद्ध निष्कासन कारवाई करण्यात आलेली आहे. जेसीबी, डंपर, पोलखनच्या सहाय्यानं 2,500 स्क्वेअर फूटवर कारवाई झालेली आहे. या कारवाईमुळे आता टपाल नाक्यावरील वाहतुकीची समस्या सुटेल आणि वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. पुण्यात 20 लाख रुपयांचे दागिने रविवार पेठेतून नपास करण्यात आले. सराफ बाजारातील कारागिराकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं गेलेल्या चोरट्यांनी हा डल्ला मारलाय. दागिन्यांची पिशवी हिसकावून पळ काढल्यानंतर 2 जणांविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात सायबर चोरट्यांकडून दोघांची 41 लाखांची फसवणूक झालेली आहे. शेअर बाजारात चांगला परतावा देण्याच्या बहाण्यानं विश्वास निर्माण करून गंडा घातलेला आहे. या प्रकरणी 37 वर्षीय महिलेनं मुंडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेमध्ये थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येते. विविध कर आणि इमारत भाड्याच्या वसुलीसाठी प्रशासन ॲक्शन मोडवर आले. 2,61,00,000 रुपयांची थकबाकी बाकी असून त्यासाठी 5 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. सांगलीच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणाऱ्या म्हैसाळ येथील शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. कारण कृष्णा नदीवर नव्यानं बांधारा बांधण्यात येतोय. त्याची 1 TMC इतकी साठवण क्षमता आहे. त्यामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. धाराशिवमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण झाली आहे. त्यामुळे गुरेनींना दिलासा मिळाला आहे तर अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडला. लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारला चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. निकषांचं उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारनं अपात्र ठरवलंय. त्यांच्याकडून 6 महिन्यांच्या अनुदानाची 9,000 रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाहीये. त्यामुळे सरकारला 450 कोटींचा फटका बसला. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांनी आता मिळालेले ताबाचे पैसे परत देण्यास सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातल्या महिला पैसे परत करण्यास आघाडीवर आहेत. त्याखालोखाल कोल्हापूर आणि अहिल्यानगरचा समावेश आहे. पुणे विमानतळाची गुणवत्ता आता 7 अंकांनी सुधारलेली आहे. प्रवासी सुविधांमुळे निर्देशांकात 74 स्थानावरून 67व्या स्थानी झेप घेतलेली आहे. नवीन टर्मिनल सुरू झालं आणि त्यामुळे आता प्रवासी सेवा सुविधांमध्ये सुधारणा झाली. विमानतळ प्राधिकार सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झालाय. त्यातून ही माहिती समोर आली. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि ग्रँड रोड स्टेशन दरम्यान पूल क्रमांक 5चे जुने स्टील गर्डर बदलण्यासाठी 13 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 या कालावधीत ब्लॉक असेल. काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्या दादर आणि वांद्रे स्थानकामध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.
यह मोदी जी की गॅरंटी का कमाल आहे बघा, दिल्ली निकालानंतर आता प्रतिक्रिया समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ही ट्विट केलेलं आहे, यह मोदी जी की गॅरंटी का कमाल आहे. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे, असं ट्विट एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. बघा एकनाथ शिंदेनी काय ट्विट केलं आपण पाहूया. यह मोदी जी की गॅरंटी का कमाल है. मतदारांनी मोदीजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. दिल्लीकरांवरचे गेले 10 वर्ष असलेले आपचे संकट या निमित्तानं दूर झाले. दिल्लीच्या विकासावर आलेली आपदा टळली. खरेपणाला मतदारांनी स्वीकारले. दिल्लीतील भाजपच्या मोठ्या विजयानंतर आता राज्यातून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील दिल्लीतील भाजपच्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं आहे. दिल्लीकरांवरचं आपचं संकट दूर झालंय अशा शब्दात एकनाथ शिंदेने प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचा असेल तर डोमेसाईल आवश्यक आहे. फेरीवाल्यांसाठी मुंबई हायकोर्टानं हा इशारा दिलेला आहे. या संदर्भातील सुनावणी आता 24 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी दत्तक योजना राबवली. या अंतर्गत पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच्या यादीतील गुन्हेगाराच्या हालचाली तपासत त्याच्या घरी भेट देत त्याची चौकशी करणं बंधनकारक असणार आहे. बदलापुरातील खासगी शाळेत शिक्षकांना 7वीच्या विद्यार्थिनीचा वारंवार विनयभंग केल्याचा प्रकार घडलाय. शाळेच्या परवानगी संदर्भातील कागदपत्र तपासणी केली असता या शाळेला फक्त पहिलीपर्यंतच्याच वर्गाची परवानगी असल्याचं समोर आलं. दुसरीपासून पुढील वर्ग अवैधरित्या चालवले जात होते अशी धक्कादायक बाब समोर आली. बदलापूर ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे, कारण 6 महिन्यांपासून रुग्णालयातील डिजिटल एक्स-रे मशीन हे स्टॅबिलायझर अभावी बंद आहे, तर व्हेंटिलेटर धूळखात पडून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी या रुग्णालयाला भेट दिली, तेव्हा रुग्णालयातील समस्यांचा पाढाच वाचला.